नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला सगळ्यांना न्यूज कळाली असेल, की तुम्हाला लवकरच आता हॉल तिकीट मिळणार आहे. साधारणतः 10वीच्या परीक्षा मार्चमध्ये तर 12वीच्या फेबमध्ये आहेत. सो या जॅनपर्यंत किंवा फेबच्या सुरुवातीपर्यंत हॉल तिकीट जे आहेत, तर ते प्रत्येकापर्यंत पोहोचवले जातात. सो आता हॉल तिकीट मिळाल्यानंतर हॉल तिकीटमध्ये सगळ्यांना माहिती असेल, की आपण जी काही माहिती दिली होती बोर्डाला, आपलं नाव असेल, आपले विषय आहेत, आपला फोटो, आपल्या शाळेचं नाव, इन जनरल ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, आपलं सेंटर कुठे आलं पाहिजे यासाठी आपण आपल्या शाळेचं नाव, जिल्हा वगैरे सगळं काही भरलेलं होतं. सो त्या अकॉर्डिंगली आपल्याला आपल्या बोर्डाच्या परीक्षेचं सेंटर मिळतं. ठीक आहे. सो हे सगळे डिटेल्स भरल्यानंतर आपलं हॉल तिकीट तयार होतं. आता तुम्हाला जेव्हा हॉल तिकीट मिळेल तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काही डिटेल्स बघायचे आहेत. तुमचं नाव किंवा तुमचा फोटो हे तुमचाच आहे का? तुमच्या नावामध्ये काही स्पेलिंगमध्ये मिस्टेक नाहीये ना? या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहेत. कारण तुम्ही आता जो काही डेटा प्रोव्हाईड करणार आहात बोर्डाला, सेम डेटा तुम्हाला तुमच्या ज्या काही मार्कशीट्स असतील बोर्डाच्या, तर त्याच्यावरती मिळणार आहे. आणि या मार्कशीट्स खूप महत्त्वाच्या असतात. परत आपले जे काही गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट्स असतील, त्यासाठी 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट ॲज अ बेस कन्सिडर केली जाते. त्याच्यानुसार आपलं नाव पाहिलं जातं. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही मिस्टेक नाहीये ना? सगळ्या स्पेलिंग्स बरोबर आहेत ना? फोटो तुमचाच आहे का? हे सगळं पाहायचंय. दुसरी गोष्ट, तुम्ही जे काही विषय टाकलेले होते, म्हणजेच तुम्ही बोर्डाचा फॉर्म भरताना जे काही विषय लिहिले असतील, बऱ्याचदा काय होतं, की तुम्ही जेव्हा सेमी इंग्लिश मीडियममध्ये असता, इंग्लिशमध्ये असाल तर तुमचे सगळे विषय इंग्लिशमध्ये असतात एक्सेप्ट लँग्वेजेस. तुम्ही मराठी मीडियममध्ये असाल, सगळे विषय मराठीमध्ये असतात अगेन एक्सेप्ट लँग्वेजेस. पण तुम्ही जेव्हा सेमी इंग्लिशमध्ये असता, तेव्हा तुमचे काही विषय मराठीमध्ये आणि काही विषय इंग्लिशमध्ये असतात. फॉर एक्झाम्पल सायन्स पार्ट 1, पार्ट 2 असेल, मॅथ्स पार्ट 1, पार्ट 2 असेल, हे इंग्लिशमध्ये असतात. तर इतिहास, समाजशास्त्र किंवा आपलं राज्यशास्त्र, भूगोल जे काही आहे तर ते मराठीमध्ये असतं. सो ते विषय मराठीमधले मराठीमध्येच आहेत का? इंग्लिशमध्ये इंग्लिशमधलेच आहेत का? ते सगळं हॉल तिकीटमध्ये लँग्वेजमध्ये किंवा मीडियम ऑफ रायटिंगमध्ये दिलेलं असतं. तर ते चेक करायचं आहे, की तुमच्या विषयासमोर कुठली भाषा पडलेली आहे. कारण त्यानुसार तुम्हाला प्रश्नपत्रिका प्रोव्हाईड केली जाते आणि जर तिथे काही मिस्टेक झाली, तर तुम्हाला चुकीची प्रश्नपत्रिका किंवा चुकीच्या मीडियम ऑफ लँग्वेजची प्रश्नपत्रिका मिळू शकते. त्याच्यामुळे हे डिटेल्स चेक करणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट की तुम्ही ज्या भागामध्ये राहताय किंवा ज्या तालुक्यामध्ये राहताय, ज्या जिल्ह्यामध्ये राहताय, जिथे कुठे राहत असाल, त्याच जिल्ह्यामधलं किंवा त्याच तालुक्यामधलं सेंटर तुमच्या हॉल तिकीटवरती आहे का हे पाहायचं आहे. कारण कधी-कधी जर काही भरताना मिस्टेक झाली असेल किंवा काही डिटेल्स टॅली करताना मिस्टेक झाली असेल, तर सेंटर खूप लांबचं येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही राहताय मुंबईमध्ये, तुम्हाला सेंटर आलं पुण्यामधलं, असं काही होऊ नये यासाठी चेक करा की तुमचं सेंटर कुठे आलेलं आहे किंवा तुमच्या आजूबाजूला म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये, तुमच्या स्कूलमध्ये जे काही इतर विद्यार्थी आहेत, त्यांचं मॅक्सिमम त्या लोकांचं सेंटर कुठे आलेलं आहे, आसपासच आहे ना वगैरे, हे सगळं एकदा नीट चेक करायचं आहे. थोडासा विचार करायचा आहे, की त्यांचं कुठे आलं असेल आणि आपलं पण त्याच ठिकाणी त्याच्या आसपासच असलं पाहिजे. खूप लांबचं वगैरे असं काही नाही ना, चेक करायचंय. ठीक आहे. आणि अर्थात तुम्हाला रोज 6 दिवस जेवढे काही तुमचे पेपर्स आहेत, तेवढे तुम्हाला त्या सेंटरवरती जाऊन द्यायचे आहेत. सो त्याच्यामुळे तुमचं जाणं-येणं वगैरे कम्फर्टेबल असलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे, की आपण हॉल तिकीट जेव्हा आपल्याला मिळतं, आपल्याला माहिती असतं, की हे खूप महत्त्वाचं कागद आहे. तरी पण आपण कुठेतरी फोल्डरमध्ये किंवा कुठेतरी असं ठेवतो, की परत आपल्याला ते ऐन वेळेला मिळत नाही. असं होऊ द्यायचं नाही. कारण हॉल तिकीट जर नसेल, तर तुम्हाला परीक्षेला बसू दिलं जात नाही. ओरिजिनल हॉल तिकीट तुमच्याकडे असलंच पाहिजे. एक्झाम सेंटरमध्ये जाताना तुमची ओळख असते तुमचं हॉल तिकीट. ठीक आहे. त्याच्यामुळे ते तुमच्याकडे असलंच पाहिजे आणि ओरिजिनल कॉपी तुमच्याकडे असलीच पाहिजे. कारण हॉल तिकीटच्या मागे जे इन्व्हिजिलेटर असतात, जे तुमचा पेपर चालू असताना असतात ना सुपरविजन करणारे, तर ते त्याच्या मागे किंवा ते कुठे पेपरच्या नावाच्या समोर वगैरे साइन करतात. याचा अर्थ तुम्ही त्या पेपरला हजर होतात. तुम्ही त्या पेपरला हॉल तिकीट आणलं होतं. ठीक आहे. त्याच्यामुळे हॉल तिकीट असलंच पाहिजे. खूप महत्वाचं आहे हे. तुमचं आयडी कार्ड, तुमचं हॉल तिकीट हे तुम्हाला एक्झामच्या वेळेस कॅरी करायचंच असतं. ठीक आहे. दुसरी गोष्ट हॉल तिकीटचे झेरॉक्स काढून ठेवा. 2, 3, 4 झेरॉक्स काढून ठेवा. कारण याचा असं आहे की बाय चान्स तुमचं जर ओरिजिनल हॉल तिकीट हरवलं, तर तुमच्याकडे काहीतरी बॅकअप प्लॅन असला पाहिजे. सो त्यासाठी झेरॉक्स काढणं खूप गरजेचं आहे आणि सगळे झेरॉक्स एका ठिकाणी नाही ठेवायचे म्हणजे हरवले की सगळे हरवले असं नाही पाहिजे. एक झेरॉक्स दुसरी ठेवा, एक फाईलमध्ये ठेवा, एक कुठे ठेवा असं करत जेणेकरून तुम्हाला हे जे झेरॉक्सेस आहेत तर ते वेळेला इव्हन प्लीज घरात सगळ्यांना सांगून ठेवा, की हॉल तिकीट तुम्ही कुठे ठेवताय. याचं कारण असं आहे, की कधी-कधी तुम्ही म्हणजे कधीतरी तुम्ही जर हॉल तिकीट घेऊन जायचं विसरलात, घरून कोणी आणून देणार असेल, तर घरच्यांना माहिती तरी पाहिजे, की हॉल तिकीट कुठे ठेवलंय. ठीक आहे. सो प्लीज या सगळ्या गोष्टी खूप लहान वाटतात किंवा असं वाटतं, की हे काय याचं काय लक्षात ठेवायचं एवढं. पण या मॅटर करतात जेव्हा आपण खरोखर हॉल तिकीट विसरतो. जेव्हा खरोखर एक्झामच्या त्या दिवशी आपल्याला सकाळी-सकाळी हॉल तिकीट नाही सापडत, तेव्हा या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात. नेक्स्ट आहे टाईम टेबल. तुम्ही पाहिलं असेल की सेमीचं टाईम टेबल दिलेलं आहे. काही लोकांनी इंग्लिश मीडियमचं टाईम टेबल पोस्ट केलंय, काहींनी मराठी मीडियमचं केलंय, काहींनी हिंदी मीडियमचं केलंय. असे खूप सारे टाईम टेबल्स तुम्हाला पाहायला मिळतील. इव्हन बोर्डाचं जे ऑथेंटिक फाईल आहे त्याच्यामध्ये पण सगळे विषय आहेत. पण त्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाहीये.
तुमच्या हॉल तिकीटवरती जे टाईम टेबल दिलंय ते तुमचंच असणार आहे. जर तुम्ही विषय कन्फर्म केलेले आहेत, तर ते टाईम टेबल हे तुमचंच आहे. त्याच्यावरती जी वेळ असेल किंवा त्याच्यावरती जी तारीख आहे, त्याच्यावरती जो विषय, तारीख, वेळ दिली आहे, तीच तुमच्यासाठी आहे. इतर बाकी दुनिया काहीही बोलू दे, तुम्हाला त्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाहीये. कारण बऱ्याचदा असं होतं, की तुम्ही सेमी किंवा मराठी मीडियमचे असता. तुम्ही पाहता, की त्या ठिकाणी मराठी प्रथम भाषेमध्ये पण आहे, मराठी तृतीय भाषेमध्ये पण आहे. नक्की आपली मराठी कुठली आहे किंवा आपला मराठीचा पेपर कुठला आहे, याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. तर अजिबात होऊ द्यायचं नाहीये. तुमच्या हॉल तिकीटवरती जे टाईम टेबल आहे, तेच तुमचं ओरिजिनल टाईम टेबल आहे. तुम्हाला तेच फॉलो करायचंय. पण ते टाईम टेबल फॉलो करण्याआधी जे विषय तुमच्या हॉल तिकीटवरती आहेत, ते तुमचेच आहेत ना? मराठी, इंग्लिश, हिंदी जे काही तुमचं मीडियम ऑफ लँग्वेज आहे, ते तुमचंच आहे ना? ते चेक करायचं आहे. आणि टाईम टेबल कुठलं फॉलो करायचं? तर जे तुमच्या हॉल तिकीटवरती आहे तेच आणि तेवढंच टाईम टेबल फॉलो करायचंय. एक्स्ट्रा इतर कुठले विषय कधी आहेत, कधी कुणाचं काय आहे, याच्याशी आपण कन्फ्यूज व्हायचं नाहीये. ठीक आहे? सो या सगळ्या गोष्टी आहेत. अजून एक गोष्ट की तुम्हाला परीक्षेच्या आधी काही काळ पोहोचायचं आहे, तेव्हा तुमच्याकडे हॉल तिकीट असलं पाहिजे, तुमच्याकडे तुमचं आयडी कार्ड असलं पाहिजे. बरेच जण हॉल तिकीटला एका फोल्डरमध्ये वगैरे घेऊन जातात. ट्रान्सपरंट फोल्डर असेल तर चालतं. पण जर तुमचा फोल्डर त्याच्यावर काहीतरी लिहिलंय किंवा तो कंप्लीट ट्रान्सपरंट नाहीये, तर ते चालत नाही. त्याच्यामुळे हॉल तिकीट घेऊन जाताना ते ट्रान्सपरंटच फोल्डरमध्ये असेल तरच फोल्डर न्यायचंय. अदरवाईज तुम्ही फक्त हॉल तिकीट पण घेऊन जाऊ शकता. दुसरं असं आहे की रायटिंग पॅड पण अगेन ट्रान्सपरंटच असायला पाहिजे. काही कलरवाले ट्रान्सपरंट पण असतात म्हणजे ऑरेंज ट्रान्सपरंट आहे पण ऑरेंज कलरचा आहे किंवा पिंक कलरचा आहे, ब्लू कलरचा आहे. तर असे कलरवाले रायटिंग पॅड पण काही सेंटर्स अलाऊ नाही करत. जर व्हाईट किंवा पूर्णच ट्रान्सपरंट एकदम क्लिअर रायटिंग पॅड असेल तरच अलाऊ केलं जातं. बाकी ते लाकडाचे वगैरे कुठलेही ते अलाऊ नाही करत. कारण याचं रिझन असं आहे की ते ट्रान्सपरंट नसतात. त्याच्यावरती काही लिहिलं वगैरे असेल तर ते कॉपी मानलं जातं. त्याच्यामुळे ट्रान्सपरंट रायटिंग पॅड असावं. पेन पण प्रॉपरली बॉल पेन घेऊन जायचं आहे. जेल पेन वगैरे शक्यतो नका घेऊन जाऊ. ब्लॅक किंवा ब्लू बॉल पेन अलाउड आहे. ठीक आहे? तर अशा पद्धतीने आपण थोडक्यात हॉल तिकीटबद्दल माहिती पाहिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असेल तर प्लीज खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. सगळ्यांना हॉल तिकीट साधारणतः एक्झामच्या आधी फेबमध्ये किंवा फेबच्या मिडपर्यंत मिळतात. तुमचं अजून मिळालं नसेल तर टेन्शन घेऊ नका. मिळणार आहे सगळ्यांना हॉल तिकीट. ठीक आहे? आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि काहीतरी नवीन माहिती मिळाली असेल. सो थँक सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.